निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरण्यात कशी रणनीती राहणार आहे? प्रथमतः खेड तालुक्यातील आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. गेले 15-20 दिवस मी आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून सर्व बातम्या ऐकतोय. आज या ठिकाणी आपण मला एक प्रश्न विचारला की आपण या निवडणुकीला कसे सामोरे जाणार आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बरोबर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी खेड तालुक्यामध्ये आहे. काही अंशी वगळता या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार या एकत्र आलो आणि एका चिन्हावर लढण्याचा आम्ही सर्वांनी विचार केला. कारण जरी महाविकास आघाडीतले काही मंडळी आपल्या मशाल चिन्हावर लढले असले तरी ते मार्केट कमिटीची निवडणूक असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, आम्ही सगळे एकत्र जवळ आलो आणि एक जवळतेच्या भावनेतून 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गण अत्यंत सगळ्या लोकांना विचारात घेऊन या उमेदवाऱ्या फायनल झालेल्या आहेत. आणि प्रत्येक उमेदवार हा गेले 2-3 वर्षापासून, काही 5 वर्षापासून, काही वर्षभरापासून, काही 6 महिन्यापासून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळं उमेदवारांच्या तयाऱ्या एकदम चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. आणि उमेदवार या ठिकाणी समाजामध्ये काम करणारे आहेत, समाजाला मान्य असे उमेदवार आहेत, सर्व गोष्टींनी सक्षम असे हे सर्व उमेदवार आपल्या खेड तालुक्याच्या या लोकांसमोर, मतदारांसमोर दिलेले आहेत. मला निश्चित खात्री आहे की 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि जवळजवळ 13 ते 14 पंचायत समिती सदस्य या ठिकाणी मशाल चिन्हावर निवडून येतील. 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या, मात्र या विभागाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो तुमच्याकडे वापरला जातो, हे कसं? आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांना महाविकास आघाडीने आम्ही सर्वांनी मदत केली होती. अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत कोणताही आदेश असा नाहीये. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी लढत आहोत. महाविकास आघाडी 2 राष्ट्रवादी जरी एकत्र आलेल्या असल्या तरी खेड, आंबेगाव, जुन्नर वगळता काही ठिकाणी ते एकत्र आलेले आहेत. पण खेडमध्ये अशा कोणत्याही स्वरूपाचे आदेश किंवा काही जर त्यांच्याकडून आले येणार नाहीये. खासदार साहेबांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातील सर्व पदाधिकारी, मतदारावर आमचा विश्वास नाही बोललं जातं त्याकडे कसं? विशेष म्हणजे आपण देशात नाही परंतु राज्यात पहा किंवा आत्ताची 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचं पहा. काही ठिकाणी तर वेगवेगळ्या पक्षाच्या आघाड्या झाल्यात. निवडणुकीची सूत्र पाहता निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचं काम माणूस निवडणुकीत करत असतो. आणि जर एखादा आयात मी म्हणणार नाही, पण लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आमच्याकडे जे आयात उमेदवार जे म्हणतात ते गेले 6 महिन्यापासून आमच्या संपर्कात आहेत, आमच्याकडे उमेदवारी मागत आहेत. आणि त्यामुळं त्यांना आयात म्हणताच येणार नाही. आमच्याकडे काही जी मंडळी आहेत, मेरिट त्याचबरोबर सर्वे या सगळ्या गोष्टीचा विचार करता एखाद्या अर्ध्या ठिकाणी आपण त्यांना संधी दिली आणि संधी देऊन ते निवडून पण येणार आहेत. तुम्ही तुमच्या पक्षातील नाराजांची समजूत कशी काढली? नाराजांची समजूत म्हणण्यापेक्षा ती नाराजांची समजूत नक्कीच काढावं लागेल. कारण एखाद्या पक्षाला ज्यावेळेस आम्ही काही सर्वे केले त्यामध्ये जवळजवळ 48% फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मेरिट या खेड तालुक्यामध्ये असल्याचं दिसून आलं. आणि मग त्या माध्यमातून अनेक मंडळी, प्रत्येकाचा सर्वे असतो कुणाकडून उभं राहिलं, कोणत्या पक्षाकडून उभं राहिलं, तर त्या अनुषंगाने अनेक मंडळी आमच्याकडे इच्छुक झाले. इच्छुकांना आपण सुरुवातीला थांबवू शकलो नाही. आपापल्या पद्धतीने ते आपली रचना करत गेले, प्रचार करत गेले. आणि त्यामुळं इच्छुकांमधून त्या ठिकाणी काही मंडळींनी ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी कुणी तर काल काही पक्षाचे दुकान मांडल्यासारखे एबी फॉर्म घेऊन काही मंडळी बसले होते. ज्याला तिकडून एबी फॉर्म आमचा शिवसेनेचा मिळाला नाही त्यांना पकडलं आणि अर्ध्या तासात फॉर्म भरून त्यांचे फॉर्म जोडून त्यांना दिले. त्यामुळे आमची जी सगळी मंडळी आहेत ही पूर्वाश्रमी कुठंतरी शिवसेनेला टच असणारी मंडळी आहेत.